हे लोणचं बघा किती सुंदर दिसत आहे। अजिबात याला मी मुरवलं नाही किंवा ऊन सुद्धा दिलं नाही। असं चटपटीत लोणचं असेल, त्यासोबत डाळ भात किंवा कोणताही पराठा असेल ना, तुम्ही अगदी आनंद घेऊ शकतात। बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे। यामध्ये आपण बरेच व्हेजिटेबल यूज केले आहे। आवळा आहे, गाजर आहे, मिरची आहे, लसूण, अद्रक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुळा आहे। थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये भाज्या तर छान मिळतात आणि आवळा भरपूर प्रमाणामध्ये येतो। मग त्यापासून असं चटपटीत लोणचं बनवा, महिनाभर खा आणि याचा आस्वाद घ्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोणच्याला अजिबात बुरशी लागणार नाही, महिनाभर छान टिकतं। कसं बनवायचं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी झटपट असा लोणच्याचा मसाला करणार आहोत। हा मसाला तुम्ही फक्त आवळ्याचं लोणचं असू द्या, गाजर असू द्या किंवा मुळाचं लोणचं असू द्या, कशामध्येही वापरू शकता। नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। तर सर्वात अगोदर आपण लोणच्याचा मस्त असा मसाला बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतली आहे 1.5 चमचा राई, जाड बारीक कोणतीही राई घेऊ शकतात। त्यानंतर 1 मोठा चमचा ही पिवळी राई घेतली आहे। ही नक्की घ्या, यामुळेच आपलं जे लोणचं आहे ना, हे छान चटपटीत लागतं। 1 चमचा इथे मी जिरा घेतला आहे, 1 चमचा बडीशेप घेतली आहे, एक 8 ते 9 तुम्ही काळी मिरी घ्या आणि 1.5 चमचा आपल्याला धने घ्यायचे आहेत। हे सर्व आपण मस्त असं भाजून घेणार आहोत। सोबतच इथे आपल्याला थोडेसे मेथी दाणे आणि थोडासा ओवा लागणार आहे। तर इथे तवा गरम झाला आहे। आता यामध्ये हे सर्व घालून घेऊया आणि मस्त असं भाजून घ्यायचं आहे। जवळजवळ 3 ते 4 मिनिटं आपल्याला मंद आचेवर हे छान भाजायचं आहे। सर्व हे जे मसाले आहेत हे एकसारखे भाजले पाहिजे, म्हणजे छान हे जाडसर बारीक सुद्धा होतात। आपण जेव्हा लोणच्यामध्ये असा घरी मसाला बनवून घालतो ना, तेव्हा लोणचं खरंच चवीला लागतं। बाहेरून आणण्यापेक्षा असा मसाला तुम्ही घरी कधीही बनवून ठेवू शकतात। हवंय तेव्हा मग त्यापासून लोणचं बनवायला अगदी सोपं होऊन जातं। 3-4 मिनिटांमध्ये अगदी मस्त हे भाजलं जातं। आता आपण काय करणार आहोत, गॅस इथे मी बंद करून घेणार आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहे अर्धा चमचा ओवा। ओवा थोडासा हातावर असा चोळून घालायचा आणि त्यानंतरच आपण यामध्ये ना पाव चमचा मेथी दाणे घालायचे। आता इथे तवा गरम आहे, फक्त गॅस बंद केलाय। अजून हे 1-2-3 मिनिटं आपण तव्यामध्येच असं गरम करून घ्यायचं। मेथी दाणे सुरुवातीला जर तुम्ही घातले तर काय होतं की ते आपला जो लोणच्याचा मसाला आहे ना, हा खूप असा कडू होतो, त्यामुळे सर्वात शेवटी घालायचे। तर इथे भाजून घेतलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाले की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर याची पावडर करून घेणार आहोत। तर मिक्स व्हेजिटेबल लोणचं बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे 1 मुळा आणि 1 गाजर, त्याच्यावरची साल काढून घ्यायची। त्यानंतर इथे मी अर्धा इंच अद्रक घेतला आहे। 4 ते 5 पाकळ्या तुम्ही लसूण घेऊ शकतात। इथे मी 5 ते 6 तिखट मिरच्या घेतल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मिरच्या कमी जास्त घालू शकतात। सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे मिरचीच्या वरचा जो देठाचा भाग आहे ना, तो आपल्याला अगोदरच काढून टाकायचा आहे। जर तो तुम्ही तसाच ठेवला तर आपलं लोणचंही खराब होऊ शकतं किंवा त्याला बुरशी लागू शकते, याची काळजी नक्की घ्या। त्यानंतर इथे मी 4 ते 5 आवळा थोडा वाफवून घेतला आहे। अशा पद्धतीने वाफवून घेतला की तो मस्त असं ओपन होतो आणि आपण सहज त्याला असा म्हणजे त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपण इझिली बाजूला काढून घेऊ शकतो। अशा पद्धतीने आवळा जर तुम्ही वाफवून घेतला ना, तर लोणच्याचा जो मसाला आहे तो छान त्यामध्ये मुरला जातो आणि आवळा अजिबात असं तुम्हाला तुरट वगैरे लागणार नाही, मस्त चटपटीत लागतं। तर इथे आता आपण गाजर आणि मुळा सुद्धा कट करून घेऊया। मी थोडासा या पद्धतीमध्ये कट करत आहे, म्हणजे आपण ना असं कट करून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे स्लाइस केले ना की लोणचं छान असं मस्त लागतं, त्याला थोडा क्रंचीनेस राहतो। गाजर सुद्धा याच पद्धतीमध्ये थोडंसं लांब लांबच कापून घ्यायचं आहे। इथे मी मिरची सुद्धा थोडीशी उभी मधून चिरून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका मिरचीचे 4 भाग करू शकतात। इथे मी सर्व थोडं लांबच कापून घेतलं आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे छोटे छोटे काप करून घेऊ शकतात। सोबत जे अद्रक आणि लसूण घेतलं होतं ना, त्याचे सुद्धा मी लांब किंवा उभे स्लाइस करून घेतले आहे। इथे सर्व आपले जे व्हेजिटेबल आहे ते मस्त कट करून झाले आहेत। तर इथे भाजून घेतलेले सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढले आहेत आणि त्याची जाडसर बघा पावडर करून घेतली आहे। खूप बारीक करायची नाही। आपण जेव्हा लोणचं बाहेरून आणतो तेव्हा त्यामध्ये कसा जो मसाला थोडा दाणेदार वाटतो, अगदी तसंच आपल्याला इथे याची पावडर करून घ्यायची आहे। आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायचा आहे। 1 चमचा भरून मी इथे काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, यामुळे मस्त असा रंग येतो। तर इथे आपला अगदी झटपट घरच्या घरी लोणच्याचा मसाला तयार आहे। तर इथे कढई मस्त गरम झाली आहे। यामध्ये 2 ते 3 पळी तेल घालायचं, थोडं तेल जास्त घातलं तरी सुद्धा चालेल। आता हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, धूर निघेपर्यंत। तेल छान गरम झालं की गॅस बंद करून टाकायचा आणि तेलाचं टेम्परेचर पूर्णपणे कमी करून घ्यायचं। तर इथे पहा, आता मी गॅस पुन्हा चालू केला आहे।
तेलाचं टेम्परेचर पूर्णपणे कमी झालं आहे। यामध्ये अर्धा चमचा हिंग पावडर घालायची आणि कट करून घेतलेले सर्व व्हेजिटेबल घालायचे। इथे तेल अजिबात जास्त गरम नाही आहे, नाहीतर आपण जे व्हेजिटेबल घातले आहेत ना ते अगदी पटकन नरम होतील। आपल्याला तसं करायचं नाही आहे। तेल सुरुवातीला यासाठी गरम करून घेतलं होतं जेणेकरून आपलं हे जे लोणचं आहे ना हे जास्तीत जास्त दिवस चांगलं राहण्यासाठी। आता 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे फक्त छान असं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झाले की त्यानंतर आपण जो लोणच्याचा मसाला केला होता तो सर्व यामध्ये घालायचा। मी जितकं जिन्नस घेतलं होतं ना त्यामध्ये 3 ते 4 चमचे लोणच्याचा मसाला बनला होता, तो संपूर्ण मी इथे यामध्ये वापरला आहे। तर बघा मस्त रंग आला आहे आणि अगदी चटपटीत आपलं हे लोणचं तयार झालं आहे। मसाला घातल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त अजून 2 ते 3 मिनिटं फक्त हे थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे व्हेजिटेबल ओव्हरकुक करायचं नाही आहे। जवळजवळ फक्त 5 ते 6 मिनिटंच आपण हे छान परतून घेणार आहोत। खूप जास्त वेळ ठेवायचा नाही आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे। तर पहा मस्त असा रंग आला आहे आणि मसाला छान एकसारखा सर्व ठिकाणी लागला आहे। यामध्ये एक मोठा चमचा आता मी मीठ घालत आहे। मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। लोणचं आहे थोडंसं जास्त मीठ घातलं तरी सुद्धा चालतं। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे। यामुळे आपलं हे जे लोणचं आहे ना हे अगदी छान चटपटीत लागतं। हे सर्व घातल्यानंतर इथे मी गॅस बंद करून घेतला आहे। तर इथे मी फक्त आणि फक्त 5 ते 6 मिनिटंच हे छान परतून घेतलं होतं, त्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही। तर इथे अगदी झटपट असं आपलं मिक्स व्हेजिटेबल लोणचं तयार आहे। अगदी चवीला अप्रतिम लागतं। पूर्णपणे थंड झाल्यावर तुम्ही कोणत्याही एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलात तर महिनाभर हे असंच राहतं। अजिबात बुरशी लागत नाही किंवा कोणताही वास येत नाही आणि चवीला म्हणाल तर खरंच छान लागतं। तुम्ही पराठ्यासोबत किंवा डाळ भात असेल ना त्यासोबत किंवा खिचडीसोबत हे लोणचं नक्की ट्राय करा, खूप छान लागतं। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा। तुम्ही सुद्धा मस्त असं झटपट होणारं घरच्या घरी मिक्स व्हेजिटेबल लोणचं करून पहा। पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा। माऊलीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील। धन्यवाद।